तेव्हा आहे ना मला डाऊट यायला चालू होतं, काहीतरी सगळं परफेक्ट होतं आहे ना, म्हणजे काय ना काहीतरी पुढे बिनसणार आहे. चला तर मित्रांनो 4 वाजून 2 मिनटं झाली आहेत. आम्ही लोक आता मोरगावमध्ये पोहोचलोय. मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन करण्यासाठी. जसं गुगलचा टाइम बोललेलं की 4:05 ला पोहोचणार, आपण 4:02 ला पोहोचलेलो आहे. कधी कधी वाटतं मी जर बाईक रायडर किंवा अकाउंटंट नसतो तर मग मी ST ड्रायव्हर असतो. टाइम टू टाइम गाडी पोचवतोय. वाहने ग्रामपंचायत पार्किंगमध्ये लावावीत. ही मंदिराचीच पार्किंग आहे ना? चला तर मित्रांनो मोरगावच्या मोरेश्वरचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. टाइम आता होतोय 5-6 वाजले. सकाळपासून 12 तास झालेत. तर बत्ती गुल व्हायला येणार आहे. आता पुन्हा एकदा बदली ड्रायव्हर चेंज. मी पाठी बसणार आहे आणि थोडा रेस्ट करणार आहे. चला आता काय, आता कुठे सिद्धटेक ना, आता आम्ही लोक सिद्धटेकच्या दिशेने चाललोय. पण सिद्धटेकचं दर्शन बघू, रात्री घेतलं तर घेऊ, नाही तर सकाळी लवकर उठून काकड आरती घेऊ आज सकाळसारखी आणि मग पुढचे 4 गणपती करू. दिवसभर मित्रांनो एकदम परफेक्ट राईड होत असेल ना, तेव्हा आहे ना मला डाऊट यायला चालू होतं, काहीतरी सगळं परफेक्ट होतं आहे ना, म्हणजे काय ना काहीतरी पुढे बिनसणार आहे. आणि तसंच झालं. आता आमच्या 4ही गणपती झालेले. मस्तपैकी आम्ही गाडी काढली, निघालो 5व्या गणपतीच्या इथे, जिथे जाऊन आम्ही स्टे घेणार होतो. आणि गाडी काढली आणि टायर पूर्ण फ्लॅट झाली. तर आम्ही लोकांनी चेक करायसाठी पंक्चर शॉपमध्ये हवा भरून बघितली आहे. आता बघूया चेक करून गेली आहे की नाही टायर प्रेशर. काय बरोबर आहे? काँग्रेस काढली होती का? कारण की त्या पार्किंगमध्ये लावलेली ना आम्ही लोकांनी, ग्रामपंचायतीच्याच पार्किंगमध्ये लावलेली. तर गुड न्यूज गाईज, टायर प्रेशर एकदम परफेक्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नशीब काय, तिथून आम्ही लोकांनी जस्ट गाडी बाहेर काढली. तिकडे मंदिराचा एंट्रन्स आहे, तिथून बाहेर काढली आणि इकडे एका माणसाने बघितलं की अरे तुमचं टायर प्रेशर कमी आहे आणि आम्हाला सांगितलं. आम्ही लोक पहिल्या टेन्शनमध्ये आलो की पंक्चरवाला भेटेल की नाही, तर ते बोले अरे समोरच आहे. तर टाईम काय आला? 5:36. 1 तास लागेल अजून आपल्याला. अर्धा तास तिकडून इकडे यायला. अर्धा तास चांगला झाला आपला चाय ब्रेक झाला, जो पुढे होणार होता, जो घेणारच होतो आम्ही असं.